नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. ऊसतोड कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही एक ऊसतोड कामगार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण ऊसतोड कामगारांना 30 वस्तू जे गृहउपयोगी संच आहे, तो गृहउपयोगी संच त्यांना मिळणार आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की या 30 वस्तूच्या संचामध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत, यासाठी पात्रता निकष काय आहेत आणि तुम्हाला यासाठी अर्ज कसा करायचा आहे, यासंबंधीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ऊसतोड कामगारांना 30 वस्तूंचा जबरदस्त असा वस्तूचा संच मिळणार आहे, ज्यामध्ये गृहउपयोगी सर्व वस्तू असणार आहेत. यामध्ये कोणत्या वस्तूंचा समावेश आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या ठिकाणी पाहू शकता, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत राज्यातील ऊसतोड कामगारांना गृहउपयोगी वस्तू संच वाटप करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत 12 फेब्रुवारी 2026 रोजी हा जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे. जी.आर. काय आहे आपण पाहूयात. राज्यातील ऊसतोड कामगार व त्यांचे कुटुंबियांना गळीत हंगामाच्या कालावधीमध्ये अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागत असल्याने ऊसतोड कामगारांना गृहउपयोगी वस्तू संच वाटप करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. सदर गृहउपयोगी वस्तू संच वाटप करण्याबाबत गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये 4 लाख लाभार्थ्यांना गृहउपयोगी वस्तू संच वाटप करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. तथापि प्रथम टप्प्यामध्ये 1 लाख लाभार्थ्यांना व उर्वरित लाभार्थी संख्येनुसार टप्प्याटप्प्याने सदर गृहउपयोगी वस्तू संच वेळोवेळी शासन मान्यतेनुसारच वाटप करण्यात येईल. म्हणजे यामध्ये 4 लाख लाभार्थ्यांना हा संच वाटप करण्यात येणार आहे आणि सुरुवातीच्या प्रथम टप्प्यामध्ये 1 लाख लाभार्थ्यांना आणि त्यानंतर उर्वरित लाभार्थ्यांना हा संच वाटप करण्यात येईल. याबाबत होणारा खर्च हा महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून भागवण्यात यावा. त्या अनुषंगाने सदर गृहउपयोगी वस्तू संचाचे पुरवठा करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याची कार्यवाही महामंडळाकडून करण्यात यावी. तदनंतर निम्नतम दरप्राप्त ई-निविदा धारकाचा प्रस्ताव शासन मान्यतेवर सादर करण्यात यावा. यामध्ये या योजनेचं नाव काय आहे पाहू शकता. ऊसतोड कामगारांना गृहउपयोगी वस्तू संच पुरवणे. हे जे आहे ते राज्य शासनाकडून व साखर कारखान्याकडून ₹10 प्रति टनाप्रमाणे मिळणाऱ्या निधीमधून करण्यात येणार आहे. लाभार्थी संख्या प्रथम टप्प्यामध्ये 1 लाख लाभार्थी असणार आहेत आणि हे अनुदान स्वरूपात असणारे 100% यामध्ये अनुदान असणार आहे. यासाठी तुम्हाला कुठलीही रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. यामध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत आपण पाहू शकता. ताट जे आहेत ते तुम्हाला 4 नग भेटणार आहेत. वाट्या जे आहेत ते 8 नग भेटणार आहेत. पाण्याचे ग्लास 4 नग भेटणार आहेत. पातेले झाकणासह एक लहान, त्याच्यानंतर पातेले झाकणासह एक मध्यम, पातेले झाकणासह एक मोठं, मोठा चमचा भात वाटपाकरता एक, मोठा चमचा वरण भाजी वाटपाकरता एक, पाण्याचा जग 2 लिटरचा एक, मसाला डब्बा एक, डब्बा झाकणासह 14 इंची एक, डब्बा झाकणासह 16 इंची एक, त्यानंतर डब्बा झाकणासह 18 इंची एक, यामध्ये परात एक, प्रेशर कुकर 5 लिटर स्टेनलेस स्टीलचं एक भेटणार आहे, कढई स्टीलची एक भेटणार आहे आणि स्टीलची टाकी मोठी झाकणासह वगैरेसह एक भेटणार आहे. अशा एकूण तुम्हाला 30 वस्तूंचा गृहउपयोगी संच भेटणार आहे. यामध्ये गृहउपयोगी वस्तू संच पुरवण्यासाठी एकूण लाभार्थ्यांना अंदाजित आर्थिक भार किती भेटणार आहे पहा. आणि यामध्ये लक्षांक लाभार्थी संख्या जिल्ह्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती लाभार्थी 25,000 लाभार्थी, नाशिकमध्ये 11,400, लातूरमध्ये 5,000, धाराशिवमध्ये 10,100, छत्रपती संभाजीनगरमध्ये 10,000, नांदेडमध्ये 5,000, जळगावमध्ये 13,400, जालनामध्ये 8,400, अहिल्यानगरमध्ये 6,700 आणि परभणीमध्ये 5,000 असे एकूण 1 लाख लाभार्थ्यांना हा संच वाटप करण्यात येणार आहे. राहिलेल्या 3 लाख लाभार्थ्यांना येणाऱ्या पुढील टप्प्यामध्ये हा संच वाटप करण्यात येईल. तर यासाठी अटी आणि शर्ती आपण पाहूयात की हा संच कोणाला मिळणार आहे. लाभार्थी ऊसतोड कामगार असावा व त्यासंबंधीचे ग्रामसेवक यांचे ओळखपत्र प्रमाणपत्र असावे. जर तुम्ही ऊसतोड कामगार असाल तर तुम्हाला ग्रामसेवक यांच्याकडून ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र घ्यायचं आहे. सदर लाभ मिळवण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्याकडे विहित नमुन्यातील मागणी अर्ज भरून देणे आवश्यक राहील. म्हणजे हा संच जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाकडे अर्ज भरून द्यायचा आहे. जिल्हा स्तरावर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण समन्वयक अधिकारी नोडल ऑफिसर राहतील. म्हणजे समाज कल्याण विभागाकडे सहाय्यक आयुक्ताकडे तुम्हाला हा अर्ज भरून द्यायचा आहे. माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीमध्ये जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण इत्यादीचा समावेश असावा. ऊसतोड कामगार व कुटुंबातील गृहोपयोगी वस्तूसंच पुरवण्याबाबत सामाजिक न्याय विभाग किंवा महामंडळाचे मुख्यालय स्तरावरून ई-निविदा पद्धतीचा अवलंब करावा.
गृहोपयोगी वस्तू संचाची निविदा स्वीकृत करण्यासाठी गृहोपयोगी वस्तू संचामधील वस्तूच्या दर्जाची शासन मान्य प्रयोगशाळेकडून तपासणी करणे आवश्यक राहील. वस्तू व सेवा कर वगळता पुरवठा, वाहतूक, साठवणूक, विमा, वितरण, फोटो, मनुष्यबळ पुरवठा इत्यादी खर्चाचा गृहोपयोगी वस्तू संचाच्या दरामध्ये समावेश राहील. गृहोपयोगी वस्तू संचाच्या वस्तूंवर महामंडळाचे नाव नक्षीदार करणे आवश्यक राहील. निवड झालेल्या लाभार्थी संच प्राप्त झाल्यानंतर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्यामार्फत पावती घेऊन त्यांच्या शिफारसीने देयकाची अदायगी करण्यासाठीचा प्रस्ताव महामंडळाच्या मुख्य कार्यालयास प्राप्त झाल्यानंतरच देयकाचे अदायगी करण्यात येईल. गृहोपयोगी वस्तू संच वितरित करताना ऊसतोड कामगार लाभार्थ्याचे छायाचित्र काढणे आवश्यक राहील. गृहोपयोगी वस्तू संच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या कार्यालयामार्फत शिबिर घेऊन किंवा गळीत हंगामाच्या कालावधीमध्ये स्थळांवर जाऊन वितरित करण्यात यावे. म्हणजे याचं एकतर शिबिर घेतलं जाईल किंवा तुमच्या ठिकाणी येऊन तुम्हाला हा वस्तूसंच वाटप केला जाईल. गृहोपयोगी वस्तूसंच पुरवठा करण्याची कार्यवाही निश्चित केलेल्या कंपनीने विहित मुदतीत पुरवठा करणे बंधनकारक आहे. सदर लाभ हा कुटुंबातील केवळ एकाच ऊसतोड कामगारास एकदाच देण्यात येईल. याची अंमलबजावणी आणि कार्यपद्धती तुम्ही पाहू शकता. प्रस्तावित गृहोपयोगी वस्तूसंच पुरवठ्यासाठी जिल्हा स्तरावर 4 ऑगस्ट 2021 रोजीच्या शासन निर्णयामुळे स्थापन केलेल्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीमार्फत पात्र लाभार्थ्याची निवड करण्यात येईल. ही एक ऊसतोड कामगार असाल तर तुमच्याकडे त्याचं प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र असणं आवश्यक आहे आणि यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. समाज कल्याण विभागाकडे ऑफलाईन अर्ज करायचा आहे, तर तुम्हाला हा वस्तूसंच भेटेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. यामध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. GRची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.